मम्मींना आणि मला खाऊशी वाटली होती आंबोळी. मग काय वाटलं तर लगेच बनवायला घ्यायचं. अशी मऊ कापसासारखी लुसलुशीत आंबोळी बनवण्यासाठी इथे आम्ही घेतलं होतं उडीद डाळ, तांदूळ घेतले होते, रेशनचा तांदूळही चालतो, त्यानंतर डाळ, धणे आणि मेथी, पोहा घेतला इथे. हे सर्व आपण 6 ते 8 तासासाठी भिजत ठेवलं आहे आणि रात्री आपण असं बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडी थंडी असल्यामुळे थोडं कोमट पाण्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून छान असं मिक्स करायचं आहे आणि तुम्ही डब्यामध्ये किंवा कुकरच्या भांड्यात हे ठेवू शकता. रात्री 8 तासानंतर आपण हे पीठ बघू शकता की बॅटर किती छान असं झालेलं आहे. आता याचे आम्ही डोसे करायला घेतो. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे भिड्याचा तवा. तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही पॅनमध्येही डोसे करू शकता. छान असं बघू शकता तुम्ही जाळीदार डोसे तयार झाले आहेत. डोशाला जाळी आल्यानंतर परतवून घ्यायचं आहे. खालच्या बाजूनी छान शिजू द्यायचं आहे. आपला डोसा तयार आहे. त्यानंतर चटणीसाठी इथे मी घेतलेलं आहे खोबरं, त्यानंतर कोथिंबीर, मिरची, लसूण, आल्याचे तुकडे आणि भाजकी चणा डाळ मिळते ती घेतलेली आहे. मीठ टाकून पाणी टाकायचं आहे आणि बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत फोडणी. ही मी तेल, मोहरी आणि लाल मिरचीची केलेली आहे. जाळीदार आंबोळी आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.